जय श्रीराम, जय शिवराय, सर्वांना सुप्रभात। तर आता सकाळचे 6:30 वाजलेत आणि हलका हलका उजेड आलाय। पक्ष्यांचा किलबिलाट पहा। तर रोहितने आज आंबे काढायला घेतलेत आणि त्याला बोललो होतो अजून 15 दिवस थांब, पण नाही बोलतो। वारा पाणी सुटला, पडतील आंबे पाण्यात आणि खाली विहिरीचा खड्डा आहे त्यामुळे त्याला भेटणार नाही। साईज बघा काय खतरनाक साईज झाले, जबरदस्त। आता चहा आलाय, मस्त चहा पिऊन इकडं आंबे खोडायला लावलेत। आंबे काढलेत बघा, बदामी आंबे आहेत, काही साईज आहे खतरनाक। इथे एक बॅग भरले, इकडं पडले तेवढे, हे बघा। अजून वर पण आहेत, भरपूर आहेत वर। सर्वात मोठा आहे काय तो? नाही, तेवढं मोठा तो आहे। बुलबुल पक्ष्यांनी घरटा बनवला इथे आणि घरट्याच्या बाजूला आम्ही मस्तपैकी शंख लावलेले आहेत किंवा त्यांनी इथे घरटा बनवला आहे। आणि रोहित आला आता आंबे घेऊन। बापरे, बिग साईज आंबे। अजून याच्यावर पण 50-60 आहेत, ते आपण नंतर काढू, अजून 15-20 दिवसानंतर। तेव्हा असे कागदामध्ये लपवलेले आहेत, म्हणून बोलतोय झाडे लावा, झाडे जगवा। आहे बघा, असे आंबे खायला भेटतात, भरपूर आंबे आहेत। किती आहेत सगळे मोजले का? किती 11 आहे, 38 आणि 58, 48 आंबे भेटले म्हणजे एका झाडावर। तर आता आंबे पिकट ठेवायला लावलेत। असं पेंडा आणलेला आहे आणि ट्रे मध्ये सगळे पिकट ठेवायला लावलेत। थोडं पेंडा टाका। आमचं काम झालंय, हे कॉन्क्रीट केलं आम्ही। सकाळी काम चालू होतं, कॉन्क्रीट कर मस्त आतमध्ये कॉन्क्रीट केलं याच्यात। आणि परवाच्या दिवशीच अचानक पावसाने जोर केला होता, कडक उन्हानंतर। आज परत कसं झालंय, पुन्हा वारा जोरात, हवा पाणी सुटलंय जबरदस्त। काही मिनिटातच वातावरण चेंज झालेलं आहे। आता कडक ऊन होतं, काही लगेच बघा सकाळी सूर्योदय बघितला होता आणि आता सूर्यास्त पाहतोय आपण।
तर तावली किल्ल्याच्या बरोबर वरती सूर्यास्त होईल आता. तर आता पूर्ण सूर्यास्त झालेला आहे. हे पाहू शकता तुम्ही तावली किल्ल्यावर इथे सूर्यास्त झाला आहे.